आपण कोणत्याही हॉटेलात गेलो की नाश्त्याला साऊथ पदार्थ आवडीने मागवतो। मेदूवडा असो किंवा इडली असो किंवा डोसा असो, हे पदार्थ लोकप्रिय ठरतात। पण या सगळ्या पदार्थांच्या सोबतीला हमखास असते ते म्हणजे सांबार किंवा सांबर। सांबारला साऊथ खाद्यपदार्थांचा राजा म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। मात्र आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल, सांबार ही महाराष्ट्राची देण आहे। या सांबारच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत, पण यातील सर्वात सुप्रसिद्ध कथा छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत आहे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग छत्रपती संभाजी महाराज आणि सांबार यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दक्षिणेमध्ये तमिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे तंजावर। शहाजी राजांनी हे तंजावर राज्य जिंकले आणि तेथली जहागिरी मिळवली। त्यांच्यानंतर ही जहागिरी वेंकोजी राजांना मिळाली। हे वेंकोजी उर्फ एकोजी म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ। त्यांनी मराठी सत्तेचा दक्षिणेत विस्तार केला। तंजावर मधील भोसले घराण्याचे वंशज हे शूरवीर देखील होते। त्यांनी या परमुलकात मराठी संस्कृती टिकवली, वाढवली, शिवाय दक्षिणात्य संस्कृतीलाही सामावून घेतले। अख्ख्या दक्षिण भारतावर मराठी सत्तेचा अंमल असावा हे शिवरायांचे स्वप्न होते। संभाजी महाराजांनी छत्रपती बनल्यावर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्नाटक मोहीम हाती घेतली। या विजयानंतर आपल्या चुलत भावाची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज तंजावरला आले। यावेळी तंजावरमध्ये व्यंकोजींचे सुपुत्र शाहूजी राजे गादीवर होते। त्यांनी संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले। स्वयंपाकात खास मराठी पदार्थ शिजत होते, त्यात आमटीचाही समावेश होता। सगळी तयारी झाली, पण आमटीला फोडणी देताना लक्षात आले की आमटीसाठी लागणारे आमसूल संपले आहे। कोकम आमसूल हे दक्षिणेत पिकत नाही। त्यावेळी वर्षभरासाठी लागणारे आमसूल महाराष्ट्रातून तंजावरला यायचे, नेमके ते संपले होते। यावेळी कोणीतरी सल्ला दिला की आमटीत आंबटपणा येण्यासाठी आज कोकम आमसूल ऐवजी चिंच वापरून बघा, आणि हा प्रयोग यशस्वी ठरला। संभाजी महाराजांचा आदर करण्यासाठी त्या पदार्थाला संभाजी अधिक आहार म्हणजे संभाजी महाराजांचा आहार अशा अर्थाने सांबार असे नाव देण्यात आले। हीच आमटी पुढे सर्वत्र वेगवेगळ्या घटकांसह बदलत दक्षिण भारत आणि संपूर्ण भारतभर पसरली। पुढे सांबार नावाचा अपभ्रंश होत सांबार हे नाव पडले। आज सांबार शिवाय साऊथ पदार्थ अपूर्ण आहे। सांबार हे जगभरात पोचले आहे। अशा या लाडक्या सांबारला मराठी संस्कृतीचा इतिहास आहे।